उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी नागपूर येथे रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली। नामदार उदय सामंत यांना यावेळी सार्वजनिक बांधकाम एमएसआरडी हे खातं मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून दिली गेली आहे। तर नामदार उदय सामंत हे 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर सलग 5 वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते। तर नागपूर येथे त्यांनी 5व्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। 2009 मध्ये नगर विकास खात्याचं राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले। मागच्या मंत्रिमंडळात शिक्षण, उद्योग अशी खाती त्यांनी सांभाळली होती। यावेळी उदय सामंत यांना सार्वजनिक बांधकाम एमएसआरडी या विभागाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। राज्यात रस्ते विकासाचे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहे, काही प्रस्तावित आहे, त्यामुळे हे सर्व प्रकल्प मार्गी लागावे यासाठी अत्यंत विश्वासाने ही जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावरती सोपवण्याचं ठरवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गाचे राहिलेले उर्वरित काम, सागरी महामार्ग, रखडलेला मुंबई गोवा महामार्ग तसंच शक्तीपीठ महामार्ग असे अनेक प्रकल्प कौशल्याने मंत्री उदय सामंत मार्गी लावतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे।